मास्टर माइंड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला कुठलाही अभ्यास करायचा असला तर आपलं ब्रेन हे तल्लक झालं पाहिजे आणि ह्या ब्रेन तल्लकसाठी आम्ही खास तुम्हाला आहार सांगणार आहोत आज. हे जर आहार तुम्ही रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खाल्लं तर तुमचं ब्रेन खूप शार्प होईल आणि जगातल्या सर्व एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकणार आहात. त्यातला आहाराचा पहिला भाग बघा इकडे बोर्डकडे. सकाळी 1 लिंबू पाण्यातून घ्यायचं आहे, त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. हे लिंबामुळे काय ते आपलं ब्रेन तर तल्लक होतेच होते, त्यासोबत एक ताकद येते, आपल्याला दिवसभर राहण्याची क्षमता येते. त्याचबरोबर बदामच्या 4 बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खायचं आहे. या बदामच्या बियाने देखील तुमचं ब्रेन बूस्टर होणार आहे. आणि 1 अंजीर दररोज घ्यायचा आहे, सकाळच्या वेळेस खायचा आहे. या अंजीरमुळे तुमची भीती दूर होणार आहे. त्याचबरोबर मटण आणि मच्छी बुधवार आणि रविवार, म्हणजे बुधवारी मच्छी खा, मटण हे रविवारी खा. याच्याने तुमच्या ब्रेन डेव्हलप नाही तर तुमचं पूर्ण शरीर तुमचं डेव्हलप होणार आहे. त्याचसोबत पनीर 1 दिवस खायचं आहे, पण जो मटण मच्छी खात नाही त्यांनी पनीर मात्र 3 दिवस खायचं आहे. बुधवार रविवार आणि कुठला एक दिवस पकडा, तिथे तुम्हाला एक पनीर खायचं आहे. सकाळी 10 वाजता तुम्ही जेवण करायचं आहे, रात्री 9 वाजतासुद्धा जेवण करायचं आहे. 2 वेळा जेवण करायचं तुम्हाला. आणि कोंब आलेले उस्सड दररोज खायचं आहे, वाटीभर खायचं आहे. जर तुम्ही या तऱ्हेनं आपला आहार दररोज खाल्लं तर तुमचं ब्रेन बूस्ट होऊन जाईल आणि तुम्ही तल्लक बुद्धीचे विद्यार्थी तयार होणार आहात. तुम्हाला आमच्यासोबत UPSCपासून सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा. तुम्हाला या चॅनलमध्ये मी स्वतः हे डेव्हलप केलेलं जे काही आहे ते तुमच्यासमोर सादर करीत आहेत. आम्ही जो याच्याकडून तुम्हाला टाईमटेबल बनवून दिला होता 12 तासाचा. आणि आता हा आहार आपल्या दररोज खाण्यासाठी प्रयत्न करा. आणि जर तुम्ही दररोज खाल्ला तुम्हाला उत्साह येईल, तुमचं ब्रेन चार्ज होईल आणि सगळ्या तऱ्हेचा अभ्यास तुम्ही करू शकणार आहात. जगामध्ये सगळं शक्य आहे, सगळे विषय सोपे असतात. तुम्हाला आम्ही आमच्या तऱ्हेनं सोपे कसे होतील हे दाखवणार आहोत. आणि याच्यामध्ये आम्ही तुम्हाला अष्टांग मार्गाचा यूज करणार आहोत. हा पूर्ण स्टडीचा कार्यक्रम अष्टांगावर आधारित आहे. तर आता आपण पुढच्या सेशनला हे कसा काय अष्टांग मार्ग असेल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत.